नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना. तर चला मित्रांनो, आताच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, वसंत पंचमी 2024. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पांढऱ्या कमळावर पुस्तक, वीणा आणि हार घेऊन बसलेल्या अवताराला होता. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. तसेच वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू होतो. तर मित्रांनो, उद्या वसंत पंचमी आहे. कॅलेंडरनुसार वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने ज्ञान, विद्या, संगीत आणि कलेची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे. या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला असं मानलं जाते की वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर पुस्तक, वीणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या. म्हणून ह्या दिवशी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. तसेच वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू होतो. शास्त्रानुसार वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि देवी कालीही प्रसन्न होतात. अशा परिस्थितीत सरस्वती पूजेची म्हणजेच वसंत पंचमीचे शुभ मुहूर्त आणि पूर्ण पूजा पद्धती जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बेल आयकॉन त्यालाही क्लिक करून द्या. तर मित्रांनो, पंचांगानुसार वसंत पंचमी 2024 तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षांची पंचमी तिथी 13 फरवरी रोजी दुपारी 2:41 सुरू होईल. म्हणजे आज सुरू झालेली आहेत आणि दुसऱ्या दिवशी 14 फरवरी रात्री 12:09 चालू राहील, म्हणजे उद्यापर्यंत. तर मित्रांनो, 14 जानेवारीला म्हणजे उद्या तिथी येत आहे. त्यामुळे यंदा वसंत पंचमीचा सण आपण 14 फरवरीला साजरा केला जाणार आहे, म्हणजे उद्या साजरा केला जाणार आहे. तर मित्रांनो, वसंत पंचमी 2024 रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त. तर 14 फरवरी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 7:01 ते दुपारी 12:35 पूजेचा शुभ मुहूर्त असेल. अशा स्थितीत या दिवशी पूजेसाठी तुमच्याकडे जवळपास 5 तास 35 मिनिटं वेळ आहे. आता मित्रांनो, वसंत पंचमीच्या पूजा पद्धती बघूया. तर मित्रांनो, वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे किंवा पांढरे रंगाचे कपडे घाला. यानंतर सरस्वतीची पूजा करण्याची प्रतिज्ञा घ्या. दुसरं, पूजेच्या ठिकाणी माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. माता सरस्वतीला गंगाजलाने स्नान घालावे, मग त्यांना पिवळे कपडे घाला. तिसरं, यानंतर पिवळी फुलं, अक्षत, पांढरे चंदन किंवा पिवळ्या रंगाची रोळी, पिवळा गुलाल, धूप, दिवा, सुगंध इत्यादी अर्पण करा. तर चौथा, या दिवशी देवी सरस्वतीला झेंडूच्या फुलांनी हार घाला. तसेच पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यानंतर सरस्वती वंदन आणि मंत्राने देवी सरस्वतीची पूजा करावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूजेच्या वेळी सरस्वती कवचही पाठ करू शकतात. शेवटी हवनकुंड बनवा, हवन साहित्य तयार करा आणि ओम श्री सरस्वत्याय नमः स्वाहा ह्या मंत्राचा जप करून हवन करा. नंतर शेवटी उभे राहून माता सरस्वतीची आरती करावी. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बेल आयकॉन त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तुमच्यामुळे आमचं प्रोत्साहनही वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.